श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या मनातील भीती नाश होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नाश होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामध्ये पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामीचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. मृत्यूचे भय नाश होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही, तसेच मृत्यूपासून आपले रक्षण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामध्ये आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामध्ये आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आली तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. तारक मंत्र कधी म्हणावा. तारक मंत्र तुम्ही सकाळी ऐकल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या दिसून येतात. काही लोकांना काही दिवसांतच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा समजून घेणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी. तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही, मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. या शब्दाने श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दाने भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो. प्रचंड स्वामीवर पाठीशी नित्य आहे रे मना. या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थाची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अद्भुत हे स्मरणागामी. या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व शक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे योग्य काय. या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. स्वयं प्रारब्ध घडविली माय. या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे. आगे विना काठी ना ले त्याला. या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आगे विना काठी त्यांना हात लावू शकत नाही. परलोकी ना भीती त्याला. या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भय पटू दे. या शब्दाने भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरेही स्वामी शक्ती कटू दे. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याच्या. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्याच्या. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिला आहे. खरा होई जागा श्रद्धेचे. या शब्दाने भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्यावेळी तू स्वामी भक्त. या शब्दाने भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव कितीदा दिली त्यांनी साथ. या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात.
या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. विभूती नमनाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामींच्या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ हे आठवी वेद प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ना सोती तया जया स्वामी हिती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे. उपसहा स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत.